नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल। आपण बोलणार आहोत आज्ञाचक्रावर। आज्ञाचक्र याला आपण शिवनेत्र, आज्ञाचक्र आणि थर्ड आय असेही म्हणतो। आज आपण जाणून घेणार आहोत की हे थर्ड आय जागृत झाल्यानंतर आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे फायदे होतात, कुठल्या कुठल्या प्रकारची लक्षणं आपल्याला दिसतात किंवा यातून काही हानीही होते का आपल्याला। प्लस यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की खरंच आपलं थर्ड आय हे जागृत आहे का की ते सुप्तावस्थेत आहे। यामध्ये आपण हेही जाणून घेणार आहोत की अशी कुठली पद्धत, सोपी पद्धत आहे की त्या पद्धतीमध्ये आपण आपले तिसरे नेत्र, थर्ड आय हे पटकन जागृत करू शकतो। कारण हे त्रिनेत्र जागृत केल्यानंतर आपलं जे जीवन आहे ते आध्यात्मिक रूपाने आपण याला चेंज करणार आहोत। हे त्रिनेत्र जागृत झाल्यानंतर ज्यावेळी थर्ड आय हे जागृत होतं त्यावेळी ते आध्यात्मिक जग हे त्यांचं चालू होतं। ज्यावेळी ज्यांचं त्रिनेत्र जागृत होतं त्यावेळी त्यांचं जे जीवन आहे ते अद्भुत आध्यात्मिक जीवनामध्ये बदल होऊ शकतो आणि आपल्याला अशा प्रकारची दृष्टी मिळते की ज्यामुळे आपण आपल्या साधारण दृष्टीच्या पलीकडेही आपण भरपूर काही गोष्टी अशा पाहू शकतो। हे आपल्याला अगदी खोलवर विचार, उच्च शक्ती, उच्च विचारसरणी इथपर्यंत आपल्याला ही त्रिनेत्र हे थर्ड आय नेऊन पोचवतं। यापासून आपणास दिव्य ऊर्जा आणि उच्च प्रकारची चेतनाही मिळते। सखोल अभ्यास करण्याची प्रवृत्ती आपणास, जर आपणास आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिकता, शांती आणायची असेल, दिव्य प्रकारची दृष्टी आणि अनेको चमत्कार जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आणायचे असतील तर या व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत पहा। सर्वप्रथम आपण हे पाहणार आहोत की आपले जे 7 चक्र आहेत तर त्या 7 चक्रांमध्ये 6वं चक्र जे आहे, जे आज्ञाचक्र म्हटलं जातं, त्याचं कार्य कसं काय चालतं ते जेव्हा ऍक्टिव्हेट होतं त्यावेळी आपल्या शरीरामध्ये, आपल्यामध्ये काय जे चेंजेस होतात ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्याचा फायदा कसा होतो आणि त्याच प्रकारे त्याची हानी कशी होते तेही आपण आज इथे पाहणार। आणि हे जे थर्ड आय म्हटलं जातं तेच म्हणजे आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये जिथे टिकली लावली जाते, बिंदी लावली जाते, त्या ठिकाणी हे थर्ड आयची जागा असते आणि याला पिनियल ग्रंथी, पिनियल ग्लँड असंही म्हटलं जातं। पिनियल ग्लँड किंवा थर्ड आय चक्रची जी जागा आहे ती जी जागा आहे त्याची आपला जो हिरवा वाटाणा असतो तेवढीच ही जागा त्या वाटाण्या एवढीच असते, पण त्याचं महत्व आपल्या लाईफ मध्ये हे भरपूर आहे। आणि ही जी ग्रंथी आहे ती आपल्या आत्म्याला आणि आपल्या शरीराला जोडण्याचं काम करते। आता इथे लक्ष देण्याची जरूरत आहे की आपण किंवा अनेक लोक जेव्हा म्हणतात की आम्हाला आमचं आज्ञाचक्र हे जागृत करायचं आहे, तर याचा अर्थ काय? याचाच अर्थ आपल्या शरीरामध्ये जे 7 चक्र आहेत ते 7ही चक्र प्रत्येक मनुष्याच्या बॉडीमध्ये हे जागृत असतात। कोणाचेही हे 7 चक्र सुप्त अवस्थेमध्ये नसतात, कारण प्रत्येक चक्राचं हे आपल्या शरीरामध्ये हे कार्य असतं। त्या कार्याप्रमाणे ते चक्र आपल्या शरीरामध्ये काम करत असतात। असे जे चक्र आहेत तर ते कुठले जे चक्र असे आहेत की ते आपल्या बुद्धीला संचालित करतात, आपल्या शरीराला संचालित करतात, आपल्या रक्ताला संचालित करत असतात। ज्याप्रमाणे आपल्या बॉडीमध्ये आपली किडनी काम करते, आपलं रक्त काम करतं, त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये 7 चक्र सुद्धा, हे 7 चक्र सुद्धा आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये, या स्थूल शरीरामध्ये सूक्ष्म रीतीने काम करत असतात। आता यामध्ये काही जे आपल्या शरीरातले चक्र असतात ते भरपूर प्रमाणात जागृत असतात आणि काही जे चक्र असतात ते थोड्या प्रमाणात जागृत असतात। काही चक्र जे असतात ते अगदी न्यूनतम जागेवर जागृत असतात, त्यांची अगदी थोड्या प्रमाणातच त्यांची जागरूकता असते, तर त्याप्रमाणे ते आपल्या शरीरामध्ये फायदा आपल्या शरीरात करत असतात। ज्यावेळी जे चक्र अधिक प्रमाणात जागृत असतं त्यावेळी ते चक्र आपल्याला अधिक प्रमाणात फायदा देत असतं आणि ज्यावेळी
जे चक्र आपलं असंतुलित असतं, जे इनॅक्टिव्ह असतं, त्यावेळी ते जे चक्र आहे, त्या ज्या चक्राची जी कार्य क्षमता आहे, त्यावेळी ते कार्य आपल्याला आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये ती जी कार्य आहेत ती आपली असंतुलित होत असतात. त्याप्रमाणे आपल्याला त्या कार्याला तोंड द्यावं लागत असं, कारण ते जे चक्र आहे ते असंतुलित असल्यामुळे आपल्याला अशा प्रकारच्या पुढे ज्या अडचणी येत असतात तर ते चक्र असंतुलित असल्यामुळे. आता याचं उदाहरण जर घ्यायचं असेल तर एखादा मुलगा, एखादा स्टुडंट हा अगदी त्याची बुद्धिमत्ता ही फार कमी आहे, तर त्यावेळी त्याची जी समज शक्ती आहे, समजण्याची जी शक्ती आहे, ग्रहण करण्याची जी शक्ती आहे ती थोडीच त्याची चालत असते. त्यामुळे त्याला अभ्यासामध्ये भरपूर प्रयत्न करावा लागतो, भरपूर वाचन करावं लागतं. त्यावेळी त्याच्या डोक्यामध्ये तो सगळा वाचलेला अभ्यास जात असतो, पण त्यावेळी त्याला भरपूर अभ्यास करावा लागतो. मग यावेळी आपण बोलू शकतो की त्याचं जे मस्तिष्क आहे, त्याची जी ब्रेन पॉवर आहे ती खूप कमी प्रमाणात चालना करत आहे, कमी प्रमाणात चालत आहे, आणि म्हणून तो स्टुडंट पुढे जाऊ शकत नाही, चांगले मार्क्स मिळवू शकत नाही. पण उलटदर्शी जर आपले आईन्स्टाईन यांना जर पकडलं तर त्यांची बुद्धिमत्ता ही जर बघितली तर यांचं मस्तिष्क हे खूप प्रमाणात जागृत होतं. याचाच अर्थ ज्यावेळी आपली ब्रेन पॉवर कमी प्रमाणात चालत असते त्यावेळी त्याचा जो फायदा होत असतो तो आपल्याला कमी प्रमाणात होत असतो, आणि ज्यावेळी उलटदर्शी ज्यावेळी ब्रेन पॉवर ही खूप चांगल्या प्रमाणात जागृत असते त्यावेळी त्याचा जो फायदा होत असतो तो खूप चांगल्या प्रमाणे फायदा होतो. आता आपण हे जाणून घेणार आहोत की आपली जी आज्ञाचक्र आहे, आपली जी ब्रेन पॉवर आहे ती किती प्रमाणात जागृत आहे आणि किती प्रमाणात ती सुप्त अवस्थामध्ये आहे. त्यानंतर आपण हेही जाणून घेणार आहोत की ज्यावेळी हे थर्ड आय जागृत झाल्यानंतर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या भावनांमध्ये किती प्रमाणात फरक पडतो, किती प्रमाणात त्याचा फायदाही होतो आपल्या लाईफमध्ये. तर सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत याची लक्षणं काय आहेत. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा आज्ञाचक्र जागृत होत आहे किंवा तुम्हाला माहीतच नाहीये की माझा आज्ञाचक्र हे जागृत आहे की नाहीये, पण आपण हे कसं ओळखायचं, तर जर आपलं आज्ञाचक्र हे जागृत असेल तर त्यावेळी आपली जी भावना आहे, आपले जे विचार आहेत तर ते अगदी साक्षी भाव मध्ये येत असतात, आणि हा जो साक्षी भाव जो आहे तोच पूर्णपणे अध्यात्मामध्ये उपयोगी पडतो. अध्यात्मामध्ये हेच सांगितलं गेलेलं आहे की जेवढी आपल्यामध्ये साक्षी भाव असेल, आणि हेच पूर्णपणे आपल्या अध्यात्माचं हे सार आहे. आपल्याला आपल्या साक्षी भाव मध्ये स्थिर राहिलं पाहिजे, तरच आपण आपल्या अध्यात्मामध्ये पुढे जाऊ शकतो. ज्यावेळी आपलं आज्ञाचक्र हे जागृत होत असतं त्यावेळी आपला जो कर्तापण आहे तो पूर्णपणे सुप्तावस्थेमध्ये जात असतो, तो लुप्त होत असतो. म्हणजेच आपला अहंकार त्यामध्ये तो लुप्त होत असतो, आणि यामध्येच आपल्याला दृष्टांत व्हायला लागतात, आपल्याला दूरदृष्टी निर्माण होते. ज्यावेळी आपल्याला ही भावना निर्माण होते, ज्यावेळी आपण आपल्या भावना साक्षी भावनामध्ये, म्हणजे आपला अहंकार त्यावेळी बिलकुल आपल्या शरीरामध्ये अहंकार नसतो, त्यावेळी आपल्याला असं जाणवत असतं की आता आपण आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहत नाहीये. आपल्याला फक्त आपले हे जे दोन डोळे आहेत ते फक्त आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी कामी येत असतात, आणि महत्वाचं जे काम जे करत असतं ते आपलं थर्ड आय करायला लागतं. ते थर्ड आय आपल्याला दूरदृष्टी द्यायला सुरुवात करतं, दूरदृष्टीने विचार करायला सुरुवात. थोड्या दिवसांनी आपल्याला असं जाणवायला लागतं की ज्या काही घटना घडत आहेत, ज्या काही घटना होत आहेत त्या मी करत नाहीये, त्या आपोआप घडत आहेत. आपल्याला फक्त दृष्टांत देत असतो तो आपला थर्ड आय देत असतो, त्रिनेत्र देत असतं, आणि त्या प्रकारे आपण आपली वागणूक करत असतो, त्या घटना घडवत असतो. आणि यावेळी हळूहळू आपण प्रत्येक एक
व्यक्तींपासून, प्रत्येक गोष्टींपासून थोडे लांब लांब होत राहतो, कारण आपल्यामध्ये, आपल्या भावनांमध्ये ही साक्षी भावना आल्यामुळे आपलं पूर्णपणे शरीर हे शांत होत असतं. त्याच्यामुळे बाहेरच्या जगामध्ये काय चाललं आहे, बाहेरची दगदग ही सगळी आपल्याला त्यावेळी डिस्टर्ब करत नसते. आपण पूर्णपणे साक्षी भावनेमध्ये आलेल्यामुळे आपल्याला आपलं जे काही विचार आहेत ते आपण शांतपणे पुढे घेत असतो आणि विचारपूर्वक घेत असतो. महत्वाचं म्हणजे आपण जे काही विचार करत असतो ते विचारपूर्वक करत असतो. ज्या वेळी आपण आपलं आज्ञाचक्र हे जागृत करण्यासाठी आपण मेडिटेशन्स मध्ये बसतो, त्याची साधना करत असतो, त्यावेळी हळूहळू आपण आपलं थर्ड आय ओपन करण्यासाठी नाही, तर आपली साक्षी भाव ही निर्माण होण्यासाठी, साक्षी भावनेमध्ये आपण येण्यासाठी ही साधना आपोआप कन्वर्ट होत असते. आणि या स्थितीमध्ये, या स्थितीलाच आज्ञाचक्र जागृत होत असतं. ही साक्षी भावना जागृत होत असतानाच आपलं थर्ड आय हे ऍक्टिव्हेट होत असतं. म्हणजेच ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या एकमेकांशी संलग्न आहेत. आपण ज्यावेळी एक गोष्ट करायला जात असतो त्यावेळी त्या आपोआप एक गोष्टी त्या पाठोपाठ घडत असतात. ज्यावेळी आपण आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट करत असतो त्यावेळी आपले बाकी कार्य हे ऍक्टिव्हेट होत असतात. तर सर्वप्रथम आपल्याला हा अनुभव यायला लागतो की त्यावेळी ते स्वतःला जाणून घेण्याच्या स्टेप्सवर, जाणून घेण्याच्या पायरीवर चढत असतात. यावेळी त्यांना प्रथमतः त्यांचा साक्षीभाव निर्माण होतो. त्यांचं ऑब्झर्वेशन पॉवर जी आहे ती त्यांची चांगली व्हायला लागते. ऑब्झर्वेशन पॉवर आहे ती पॉवरफुल व्हायला लागते. आणि यामध्ये दुसरं जे लक्षण आहे ते हे आहे की याच्यामध्ये आपलं जे नॉलेज आहे त्या नॉलेजमध्ये भर पडायला सुरुवात होते. आपलं विजडम जे आहे त्याच्यामध्ये भर पडायला लागते, कारण पिनियल ग्लँड जे आहे तेच आपल्या ब्रेन पॉवरला ऍक्टिव्हेट करत असतं आणि आपल्याला भरपूर प्रमाणात नॉलेज देत असतं. ज्यावेळी पिनियल ग्लँड ऍक्टिव्हेट होत असतं त्यावेळी आपलं मस्तिष्क हे पूर्णपणे ऍक्टिव्हेट होत असतं आणि यामुळेच आपली बुद्धिमत्ता चांगल्या प्रकारे वाढते. ब्रेन पॉवर आहे ती वाढायला सुरुवात होते. आणि तुम्ही जरी बुद्धिमान असलात तरीही लोकांना याचा तुम्ही दिखावा करणार नाही. ही पॉवर आपल्यामध्ये येते, कारण काही लोकांना हे अशी बुद्धिमत्ता किंवा आपल्याकडे जे काही आहे तर ते अगदी ओढून ताडून दाखवण्याचं सवय असते. पण ह्या ज्यावेळी आपलं ऍक्टिव्हेट होत असतं थर्ड आय त्यावेळी आपण अशा प्रकारच्या गोष्टी करत नाही. यामध्ये आपण जास्त करून मौन राहायचा प्रयत्न करतो, कारण आपल्याला जी काही दुनियादारी आहे ती समजायला सुरुवात होते. त्यामुळे आपण त्या कुठल्याही क्षणामध्ये आपण स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न करतो. आपण जास्तीत जास्त मौन राहायचा प्रयत्न करत असतो. दुनियेमध्ये काय चालू आहे किंवा आपल्या अवतीभोवती सभोवती काय चालू आहे त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही. त्या क्षणामध्ये आपण फक्त आणि फक्त दुसऱ्यांसमोर फक्त एक छोटीशी स्माइल करूनच मौन आपण जास्तीत जास्त प्रमाणात राहत असतो. याचाच अर्थ तुम्ही कितीही बुद्धिमान असलात तरी याचा अहंकार आपल्यामध्ये येत नाही आणि तो अहंकार आपण कोणालाही त्यावेळी दर्शवू शकत नाही. ही बुद्धिमत्ता त्यावेळी आपल्याला येते, ही विचारशक्ती आपल्याला त्यावेळी येते. आज्ञाचक्र जेव्हा जागृत होतं त्यावेळी तिसरं लक्षण जे आहे ते म्हणजे आपण वर्तमान स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्यावेळी भूतकाळात काय घडणार आहे, भूतकाळात काय घडलेलं आहे किंवा भविष्य काळामध्ये काय घडणार आहे याचा विचार न करता फक्त आणि फक्त वर्तमान काळामध्येच आपण जगत असतो. कारण आपल्याला माहित आहे की आपल्या शरीरामध्ये 3 नाड्या चालू असतात, इडा, पीडा आणि सुषुम्ना नाडी. आणि या तिन्ही नाड्यांचं जे मिलन आहे ते आपल्या ह्या आज्ञाचक्रामध्येच होत असतं. ज्यावेळी आपलं आज्ञाचक्र हे ऍक्टिव्हेट होत असतं, ऍक्टिव्हेट व्हायला सुरू होत असतं
त्याच वेळी आपली जी सुषुम्ना नाडी असते ती ऍक्टिव्हेट होत असते. त्याच वेळी आपले आज्ञाचक्र हे ऍक्टिव्हेट होत असतं. आणि चौथं जे लक्षण आहे ते आपल्या शरीरामध्ये आणि मानसिक आणि शारीरिक याच्यामध्ये आपल्याला बदल दिसत असतात. त्याच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होत असते. कारण त्यावेळी आपलं डोकं भारी का व्हायला लागतं, कारण आपल्या शरीरामधली जी ऊर्जा आहे ती हळूहळू वर येत असते आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऊर्जेचं प्रमाण हे वाढत असतं. म्हणजेच आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट होत असताना आपल्याला आपलं डोकं भारी व्हायला लागतं. भारी आहे, जड आहे, अशा प्रकारे आपल्याला थोडीफार भावना येते. आणि यामुळेच काही लोक जे भूतकाळामध्ये भटकत राहतात, भविष्य काळामध्ये भटकत राहतात, म्हणजे ते त्या विचारांमध्ये पॅक राहिलेले असतात, त्यांच्या त्या भूतकाळातल्या आठवणी असतात किंवा भविष्य काळातल्या काही ज्या पुढे घडणाऱ्या घटना आहेत तर त्याच्यामध्ये ते अडकलेले असतात. तर या आज्ञाचक्र ऍक्टिव्हेशन झाल्यामुळे, ही सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट झाल्यामुळे ते वर्तमान काळात आवरण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना फक्त आणि फक्त वर्तमान काळात जे काही घडत आहे तर त्याच्यावर ते जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन करतात. त्यावेळी नवीन टिश्यूज खुलत असतात आणि ते जे नवीन तंतू खुलत असतात त्यावेळी आपल्या शरीरामध्ये थोडी पीडा व्हायला सुरुवात होते. त्या ऊर्जेचं आपल्या डोक्यावर व्हायब्रेशन्स व्हायला सुरुवात होतात आणि हे व्हायब्रेशन्स फील होत असताना आपली मान जी आहे ती आपली मान मागेही त्यावेळी होऊ शकते. आपण ज्यावेळी मेडिटेशन्स करत असतो, आज्ञाचक्र जागृत करण्यासाठी बसलेलो असतो, त्यावेळी ह्या सगळ्या कार्यामुळे आपल्या डोक्यावर, मस्तिष्कवर जास्तीत जास्त व्हायब्रेशन्स येऊन आपली मान ही मागे पण होऊ शकते. मूलाधार पासून आज्ञाचक्रापर्यंत ज्यावेळी ती ऊर्जा यायला सुरुवात होते त्यावेळी ती ऊर्जा एवढ्या प्रमाणात ती येत असते वर, त्यामुळे आपली जी मान आहे ती मागे झुकू शकते. याच प्रमाणात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रंग, कलर आपल्याला दिसायला चालू होतात आणि जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला निळा कलर आणि सफेद कलर हा दिसायला सुरुवात होते आणि आपल्या डोळ्यांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचं तेज निर्माण होतं. कारण ही जी एनर्जी आहे ती एनर्जी आपली मूलाधार पासून वर येत असते आणि तीच एनर्जी आपल्या डोळ्यांमध्ये सुद्धा आपल्याला एक वेगळ्याच प्रकारचं तेज आणत असते आणि आपल्या थर्ड आयवर ते एक प्रकारचं तेज आणत असते. तुम्ही पाहिलं असेल की संमोहन करणारे जे व्यक्ती आहेत तर त्यांच्या डोळ्यांमध्ये तो वेगळ्याच प्रकारचा एक तेज असते. याचमुळे, कारण त्यांना सुद्धा याच प्रकारामधून जावं लागतं, कारण ते जे संमोहन करणारे आहेत त्यांच्या डोळ्यांमधूनच ते त्यांचं संमोहनाची प्रक्रिया करत असतात. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ध्यान करून तुमच्या शरीरामध्ये तुमचे थर्ड आय ऍक्टिव्हेट करू शकता आणि तुमच्या डोळ्यांमध्ये एक प्रकारचं एक तेज आणू शकता. संमोहन करणारे जे व्यक्ती असतात प्रत्येक दिवशी त्राटक करत असतात, आज्ञाचक्रही जागृत करत असतात, त्यामुळे त्यांच्या डोळ्यांमध्ये हे अशा प्रकारची ही शक्ती निर्माण होते जेणेकरून ते दुसऱ्याला संमोहित करू शकतात. आणि ज्यावेळी आपलं हे 6वं इंद्रिय जागृत व्हायला सुरुवात होते त्याच वेळी आपल्याला 6th सेन्स हा आपला जागृत होतो, कारण तो एक आज्ञाचक्राचाच एक पार्ट आहे. त्याचप्रमाणे आपल्याला रिद्धी, सिद्धी प्रकारच्या भरपूर प्रकारच्या सिद्धी सुद्धा आपल्याला प्राप्त व्हायला चालू होतात. ज्यावेळी तुमचं आज्ञाचक्र हे जागृत व्हायला सुरुवात होतं, जागृत झालेलं असतं, त्यावेळी तुमची भविष्यवाणी जी आहे ती खरी ठरली जाते. तुम्हाला टेलिपॅथी, म्हणजे आपण इथे बसल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी कुठेही व्यक्ती बसलेला असेल त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपण आपले विचार आणू शकतो किंवा त्याला आठवण जर केलं, इथे बसून आठवण जर केली तर त्याला त्यावेळी तिथे त्या सिच्युएशन मध्ये त्याला त्याची आठवण येऊ शकते आणि आपल्याला त्यावेळी फोन येऊ शकतो, मेसेजेस येऊ शकतो किंवा ती व्यक्ती अचानक आपल्या समोर येऊ शकते. तर अशा प्रकारची टेलिपॅथी होऊ शकते. त्याच प्रकारे दूरश्रवण, म्हणजे आपण इथे बसून दुसऱ्या व्यक्तीच्या मनात काय आहे ते ओळखू शकतो, दुसऱ्या व्यक्तीच्या माइंडमध्ये काय चालू आहे
ते सुद्धा आपण ओळखू शकतो। आज्ञाचक्र हे जागृत झालेलं असतं त्यावेळी आपल्याला सगळं काही स्पष्टपणे दिसायला चालू होतं। याचाच अर्थ आपला तिसरा डोळा हा ऍक्टिव्हेट झालेला असतो, तिसरा डोळा हा उघडलेला असतो। त्याच्यामुळे आपल्याला सेल्फ ऍक्टिव्हेशन हे चालू झालेलं असतं आणि या सेल्फ ऍक्टिव्हेशनमुळे आपला आत्मविकास हा घडण्यास चालू होत असतो। याचाच अर्थ आपल्याला विचार करण्याची, समजण्याची जी शक्ती आहे ती खूप चांगल्या प्रकारे आपली जागृत झालेली असते। त्यामुळे आपली जी निर्णय क्षमता आहे, निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती आपण खूप चांगल्या प्रकारे घडवत असतो। चांगल्या प्रकारे पुढे आपण निर्णय हे घेत असतो, पॉझिटिव्ह निर्णय घेत असतो आणि फायदेशीर निर्णय आपण यामुळे घेत असतो। यामुळे आपण आपल्या स्वप्नांवर सुद्धा नियंत्रण ठेवू शकतो आणि आध्यात्मिक प्रवासामध्ये पुढे पुढे जायला सुरुवात करत असतो। यामुळे आपल्या आत्मजागरूकतेमध्ये सुद्धा विकास होत असतो आणि हे आज्ञाचक्र जागृत झाल्यामुळेच आपण कुठल्याही प्रकारच्या भीतीपासून मुक्त होतो। म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती ही जाणवत नाही, कुठल्याही प्रकारच्या भीतीला आपण घाबरत नाही। त्याचप्रमाणे आपलं जे मन आहे ते आज्ञाकारी व्हायला सुरुवात होते। त्याचप्रमाणे आपले जे संकल्प असतील ते संकल्प आपले पुढे चांगल्या प्रकारे पार पडायला सुरुवात होत असते। हे जे आपले संकल्प आहेत ते पूर्ण होत असतात। आपली जी इमॅजिनेशन पॉवर आहे ती जागृत व्हायला सुरुवात होते। आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण व्हायला सुरुवात होत असते आणि यामध्येच आपले काही कार्य पुढे होणारे असतील तर ते सुद्धा आपण ऑर्डर देऊन ऑर्डर प्रमाणे ते पूर्णही करून घेऊ शकतो। आपली ऑर्डर कुठलीही असू ती ऑर्डर आपलं माइंड पूर्णपणे जागृत स्थितीमध्ये ऐकून त्यावर ते पूर्णपणे ते पूर्ण करण्याचं काम करत असतं। याचाच अर्थ आपली जी इच्छा आहेत, आपली जी कामं आहेत ती पूर्ण व्हायला सुरुवात होत असते। याचाच अर्थ या ऑर्डरमध्ये एवढी पॉवर असते की सपोज आपल्या शरीरामध्ये जर कुठला पार्ट दुखत असेल किंवा आपला डोपर दुखत असेल, हात किंवा पाय दुखत असेल तर त्यावेळी आपण आपल्या शरीरामध्ये शरीरातल्या त्या तंतूंना ऑर्डर केल्यानंतर की माझ्या अशा प्रकारचा जो पार्ट आहे तर तो हळूहळू बरा होऊ दे, अशा प्रकारे ऑर्डर आपल्या शरीरातल्या तंतूंना दिल्यानंतर हळूहळू आपला तो जो पार्ट आहे तो वेदना विरहित होत असतो। तिथून आपली जी वेदना होत असते ती नाहीशी होत असते आणि ती नाहीशी होते सुद्धा। एवढी पॉवर आपल्या ऑर्डर मध्ये त्यावेळी निर्माण होत असते। अशा प्रकारे आपण आपल्या शरीराला आणि मनाला सुद्धा संचलित करत असतो, पूर्णपणे शांत करत असतो आणि जी काही कामं आहेत ती करून घेऊ शकतो। आता आपण पाहू की लवकरात लवकर पटकन ज्या व्यक्तींना आपलं त्रिनेत्र, थर्ड आय किंवा पिनल ग्लँड हे लवकरात लवकर ऍक्टिव्हेट करायचं असेल तर प्रत्येक दिवशी तुम्हाला मेडिटेशनसाठी एक 20 ते 40 मिनिटं तुम्हाला मेडिटेशनसाठी बसावं लागेल आणि त्यानंतर हळूहळू तुम्हाला तुमचा जो टायमिंग आहे तो हळूहळू वाढवत जावा लागेल आणि यामुळेच तुम्हाला आतापर्यंत जी काही आपल्याला लक्षणं त्यापासून फायदेकारक ठरणार आहेत तर ती लक्षणं किंवा ते जे कार्य आहेत ते जे फायदे होणार आहेत तर ते फायदे आपल्याला याच्यातून मिळणार आहेत। आता ध्यान देऊन तुम्ही आपल्याला ज्या काही ह्या मेडिटेशनसाठी थर्ड आय ओपन करण्यासाठी विधी करायच्या आहेत त्या व्यवस्थित ऐकून घ्या। जिथे आपण मेडिटेशनसाठी बसणार आहोत तिथे व्यवस्थित मेडिटेशनसाठी बसून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ताठ बसून आपली जी मान आहे ती थोडीशी मागे होईल, पुढे न आणता मागे होईल, अशा प्रकारे आपलं बॉडीचं हे पोश्चर असलं पाहिजे। कारण मूलाधार चक्रापासून आपलं सहस्त्रार चक्रापर्यंत जी काही एनर्जी येत असते ती अशा प्रकारे स्ट्रेट राहिल्यानंतरच ती येणार आहे। आपण वेडेवाकडो बसल्यानंतर अशा प्रकारे ती वर एनर्जी येत नसते। त्याच्यामुळे आपलं जे पोश्चर आहे बॉडीचं ते सरळ स्ट्रेट असलं पाहिजे, मान थोडीफार मागे असली पाहिजे। अशा वेळी आपण आपली जी मानेची पोश्चर आहे ती थोडा वेळ वर खाली, राईट लेफ्ट, वर खाली
राईट लेफ्ट अशा प्रकारे 1 मिनिटाचा जो व्यायाम आहे तो करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपले जे डोळ्यांचे जे बाहुली आहेत त्या डोळ्यांच्या ज्या बाहुली आहेत त्याचा सुद्धा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज हे डोळ्यांच्या बाहुल्या फिरवायच्या आहेत। म्हणजेच आपले डोळे हे अशा प्रकारे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज हे अशा प्रकारे हे फिरवायचे आहेत। अशा प्रकारे आपल्या मानेचा आणि डोळ्याचा व्यायाम झाल्यानंतर आपल्याला आपल्या अंगठ्याने अशा प्रकारे हे आपल्या थर्ड आयवर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज हे आपल्याला प्रेस करून करायचं आहे, दाबायचं आहे। 1 ते 2 मिनिट हा अशा प्रकारे अंगठा आपल्या थर्ड आयवर दाबायचा आहे, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज। आणि हे प्रेस करून अंगठा प्रेस करून झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आपल्याला टॅपिंग करायचं आहे। 10 ते 20 वेळा अशा प्रकारे आपल्याला थर्ड आयवर टॅपिंग करत राहायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एखादा चंदनाचा टीका आपण लावू शकतो किंवा एखादा कॉइन इथे लावू शकतो। याचाच अर्थ आपलं लक्ष या ठिकाणी केंद्रित झालं पाहिजे कंटिन्यू। त्यामुळे इथे आपल्याला एखादा टीका लावून घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्याला मेडिटेशनच्या वेळी आपलं पूर्णपणे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते थर्ड आयवर असणार आहे। आणि हे सर्व केल्यामुळे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला रक्ताचा जो प्रवाह आहे तो जोरजोरात इथून वाहत असताना आपल्याला भास होईल। याचाच अर्थ इथून रक्ताचा प्रवाह हा जोरजोरात जायला सुरुवात होईल आणि सेन्सेशन त्या ठिकाणी चालू होईल आणि याचमुळे आपलं जे थर्ड आय आहे ते ऍक्टिव्हेट होण्यासाठी त्याची मदत होईल। आणि अशाच ह्या प्रक्रियेमध्ये फक्त आणि फक्त आपलं जे कॉन्सन्ट्रेशन असेल ते फक्त आपण आपल्या ह्या आज्ञाचक्रावर बिना कुठल्या फोर्स न देता आपण हळूवारपणे कुठलाही मनात विचार न आणता फक्त आणि फक्त आज्ञाचक्रावर आपलं मन केंद्रित करायचं आहे, तिथेच फक्त कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे। पण काही वेळी काही लोक जी अशा प्रकारे मेडिटेशन्स करत असताना थर्ड आय ओपन करण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप जोरात डोळे बंद करून घेतात किंवा खूप जास्त प्रमाणात डोक्यावर भार आणण्याचा प्रयत्न करतात, तर अशा प्रकारे न करता आरामात हळूवारपणे डोळे बंद करायचे आहेत आणि जी काही प्रक्रिया करायची आहे ती अगदी शांतपणे कॉन्सन्ट्रेशन इथे झालं पाहिजे। कुठल्याही प्रकारे फोर्स आपल्या डोळ्यांवर आणि डोक्यावर आला नाही पाहिजे। जबरदस्ती कुठल्याही प्रकारच्या नसांना आपला खिचाव आणला नाही पाहिजे। आणि या प्रक्रियेमध्येच ही प्रक्रिया करत असतानाच हळूहळू आपल्या पूर्णपणे बॉडीची जी एनर्जी आहे ती हळूहळू पूर्णपणे या थर्ड आयवर एकत्रित व्हायला सुरुवात होते। आणि जेवढ्या प्रमाणात तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी यायला सुरुवात होतं, जेवढ्या प्रमाणात तुमची एनर्जी ऊर्जा या ठिकाणी थर्ड आयला यायला सुरुवात होते, त्याच वेळी हळूहळू हळूहळू आपलं जे थर्ड आय आहे त्रिनेत्र जे आहे ते ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात होतं, म्हणजे त्रिनेत्र ओपन होतं। तर अशा प्रकारे आपलं हे त्रिनेत्र जागृत होत असतं। त्यामुळे मेडिटेशन्स हे 5 मिनिटापासून 10 मिनिट, 20 मिनिट, 40 मिनिट अशा प्रकारे हे मेडिटेशनचा टाइम हा आपला वाढवायचा असतो। कमीत कमी 3 महिन्यापर्यंत हा आपल्याला सराव करत राहिला पाहिजे। एकाग्रतेने आपल्याला थर्ड आयवर हे अशा प्रकारे एक्सरसाइज करून कॉन्सन्ट्रेशन करून आपण अशा प्रकारे आपलं थर्ड आय हे ऍक्टिव्हेट करून घेऊ शकतो आणि आपण आपल्या लाईफमध्ये आपल्या जीवनामध्ये अगदी पूरक फायदेशीर ज्या काही गोष्टी आहेत आपल्या आयुष्यासाठी त्या पूर्णपणे आपण साध्य करून घेऊ शकतो। आणि यामुळेच आपल्याला जे लाभ होणार आहेत ते जे काही लाभ आहेत ते आपल्याला याच्यानंतर थर्ड आय ऍक्टिव्हेशन नंतर आपल्याला हळूहळू हळूहळू ते आपल्याला साध्य होत असतात आणि त्याप्रमाणे आपलं लाईफ हे चांगल्या प्रकारे हे पुढे जात असतं आणि आपल्याला विचारशक्ती ज्या काही आहेत म्हणजे आध्यात्मिकतेने चांगले विचार करून हे आपण आपलं लाईफ पुढे घालवत असतो। त्याच प्रमाणात ओम मंत्र हा कंटिन्यू बोलत राहिला गेला पाहिजे। आपल्या तोंडून ओमचा जो उच्चार आहे तो कंटिन्यू बोलल्यानंतर सुद्धा आपलं हे थर्ड आय ऍक्टिव्हेशनची प्रोसेस ही कंप्लीट होते। त्याचप्रमाणे सूर्य त्राटक
हे सुद्धा थर्ड आय ऍक्टिव्हेशन साठी कामी येतं। सूर्य त्राटकाने सुद्धा आपण आपले आज्ञाचक्र हे ओपन करू शकतो आणि त्राटक करून सुद्धा आपण हे आपलं थर्ड आय ओपन करू शकतो। सूर्योदय आणि सूर्यास्त यावेळी आपण सूर्याकडे ध्यान केंद्रित करून हे जे त्राटक आहे ते आपण करू शकतो आणि त्यामध्ये ओमचे उच्चारण सुद्धा करू शकतो आणि ह्या सरावामध्ये सुद्धा आपलं थर्ड आय हे जागृत होत असतं। आणि यामध्ये हे त्राटक करत असताना, सूर्याचं जे त्राटक करत असताना आपण ती जी एनर्जी, सूर्याची जी एनर्जी आहे ती आपल्या थर्ड आयवर येत आहे आणि ती थर्ड आयवर कॉन्सन्ट्रेट होत आहे, एकत्रित होत आहे। हे जे मेडिटेशन आहे ते करत करत आपण अशा प्रकारे आपलं थर्ड आय हे ऍक्टिव्हेट होत असतं। डोळे बंद करून आपल्याला ते हे कॉन्सन्ट्रेशन करायचं असतं। आता या प्रक्रियेमध्ये काही लोकांना खूप घाई असते की अजून आमचं थर्ड आय ऍक्टिव्हेट झालं नाहीये, तर त्यामुळे या प्रक्रियेसाठी धैर्य हे तुमच्याकडे असलंच पाहिजे। 3 महिने मिनिमम या ऍक्टिव्हेशन साठी लागतात, पण काही लोकांना याच्यापेक्षाही जास्त वेळ लागू शकतो। त्यामुळे या प्रक्रियेसाठी धैर्य ठेवणं हे तुम्हाला जरुरी आहे। यावेळी तुमच्या चारही ठिकाणी ही सकारात्मक ऊर्जा असली पाहिजे, सकारात्मक विचार असले पाहिजे आणि ह्या सकारात्मक विचारांमध्येच तुम्ही ध्यानधारणेसाठी बसलं पाहिजे। आणि या काळांमध्येच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्नही पडतात, तर त्या स्वप्नांवर ध्यान केंद्रित तुमचं झालं पाहिजे। मला कुठल्या प्रकारचे स्वप्न पडत आहेत त्याच्यावर सुद्धा हा तुमचा विचार झाला पाहिजे। म्हणजे स्वप्न बघितल्यानंतर ते सोडून न देता मला कुठल्या प्रकारचं स्वप्न पडलं आहे याचा सुद्धा विचार करून त्याचं विश्लेषण हे आयुष्यामध्ये तुमच्या झालं पाहिजे, याचं विश्लेषण हे करून घेतलं पाहिजे। कारण ते जे हा जो क्षण तुमचा जो आहे तो अगदी तुमच्या लाईफ मधला महत्वाचा क्षण असल्यामुळे तुम्हाला काही जी आध्यात्मिक किंवा वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न जी पडत असतात ती तुम्हाला उपयोगकारकच पडत असतात। मित्रमैत्रिणींनो, मला अगदी आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये भरपूर काही अशी माहिती मिळालेली असेल की जेणेकरून तुम्हाला खरंच अध्यात्मामध्ये पुढे जायचं असेल तर तिसरी आंख म्हणजेच थर्ड आय हे ओपन करण्याची जी प्रक्रिया आहे ती नक्कीच तुम्ही केली पाहिजे। त्याच्यामुळे तुम्ही अध्यात्मामध्ये पुढे जाऊन अगदी व्यवस्थित तुमचं लाईफ हे पुढे घालवू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जर ज्यांनी केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब सुद्धा करा। अध्यात्माच्या अशाच प्रकारच्या एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू।